नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा एका पदार्थाबद्दल बोलणार आहोत जो अगदी छोटा असला तरी आरोग्यावर खूप मोठा प्रभाव टाकतो आणि तो पदार्थ म्हणजे शेंगदाणे। आपल्या रोजच्या जेवणामध्ये कुठे ना कुठे शेंगदाणे समाविष्ट असतातच, पण हे छोटेसे शेंगदाणे तुमच्या आरोग्याला खरंच फायदेशीर आहेत का की नुसते सवयीने आपण त्याला खायला लावलाय? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच विषयाचा सखोल अभ्यास करणार आहोत। शेंगदाणे खाण्याचे फायदे, तोटे, ते कोणत्या अवस्थेमध्ये खाणे योग्य आहे आणि आयुर्वेद काय सांगतोय या छोट्याशा पण प्रभावी खाद्यपदार्थाबद्दल। चला तर मग वेळ न घालवता विषयाला सुरुवात करूया। मित्रांनो, शेंगदाणे म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर भेळ, चटणी, पोहे, लाडू असे कितीतरी प्रकार येतात, पण अनेकांना वाटतं की शेंगदाणे म्हणजे ड्रायफ्रूट सारखा काहीतरी दाणा असावा। खरं तर हे दाणे नसून ते डाळिंबी फळाच्या गटात येतात, ज्यांना इंग्रजीमध्ये लेग्युम असं म्हणतात, जे जमिनीखाली तयार होतात आणि शेंगामध्ये ते बंद असतात आणि म्हणूनच त्यांना ग्राउंड नट्स असं देखील म्हणतात। भारतामध्ये विशेषतः महाराष्ट्रात, गुजरात, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू या राज्यांमध्ये त्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं। आता शेंगदाण्याचे खरे मोल लक्षात येतं जेव्हा आपण त्याच्या पोषण मूल्याकडे बघतो। हे छोटे दिसणारे दाणे खरं तर प्रोटीन पॅक्ड सुपरफूड मानले जातात। एका वाटी शेंगदाण्यामध्ये भरपूर प्रथिने, चांगल्या प्रकारची चरबी, ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स, फायबर आणि अनेक महत्त्वाची जीवनसत्व असतात। विशेषतः बी कॉम्प्लेक्स आणि व्हिटॅमिन ई यांचा भरपूर यामध्ये समावेश असतो। यामुळे पचनक्रिया सुधारते, शरीराला ऊर्जा मिळते आणि त्वचा व केस अधिक निरोगी राहतात। त्यातच शेंगदाण्यामध्ये असलेले फोलेट सारखे घटक मेंदूच्या आणि मज्जासंस्थेच्या कार्यासाठी खूप उपयुक्त ठरतात। त्यामुळे शेंगदाणे हे केवळ तोंडाची चव भागवण्यासाठी नसून आरोग्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा एक अत्यंत उपयुक्त अन्न घटक आहे। पण तो किती आणि कसा आणि कधी खावा हे ओळखणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। अनेकदा असा प्रश्न विचारला जातो की शेंगदाणे हे डायबिटीज व्यक्तींनी खावेत की नाही? मित्रांनो, डायबिटीज व्यक्तींसाठी दररोज जेवणामध्ये काय खावं आणि काय टाळावं हा खूप मोठा प्रश्न असतो। अशा स्थितीमध्ये शेंगदाण्यासारखा पदार्थ खरे तर अनेकांच्या यादीमध्ये गोंधळ टाकणारा ठरतो। पण वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर शेंगदाण्याच्या ग्लायसेमिक इंडेक्स हा फारच कमी असतो, म्हणजे 13 ते 14च्या आसपास असतो। म्हणजेच ते रक्तातील साखर झपाट्याने वाढवत नाहीत। ते डायबिटीज व्यक्तींना अत्यंत आवश्यक असतं। याशिवाय शेंगदाण्यामध्ये नैसर्गिक स्वरूपात भरपूर प्रोटीन आणि चांगल्या प्रकारचे फॅट्स देखील असतात, जे रक्तातील साखरेचे प्रमाण स्थिर ठेवण्यास मदत करतात। यामुळे मधुमेह व्यक्तींनी शेंगदाणे पूर्णपणे टाळणं आवश्यक नाही, उलट हे थोड्या प्रमाणात घेतल्यास उपयोगच होतो। मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा की शेंगदाण्यामध्ये कॅलरीज खूप जास्त असतात, ज्यामुळे जास्त खाल्लं म्हणजे जास्त फायदा असं अजिबात होत नाही। इथेच आयुर्वेदाचा एक सोपं आणि प्रभावी सूत्र उपयोगी पडतं। मात्रासंयुक्तम भोजनम रसायनम भवति। मात्रासंयुक्तम भोजनम रसायनम भवति म्हणजे काय? योग्य प्रमाणात घेतलेलं अन्न हेच खरं रसायन म्हणजेच औषध ठरतं। मित्रांनो, त्यामुळे डायबिटीज व्यक्तींना शेंगदाणे खाण्यापूर्वी प्रमाणावर भर द्यावा आणि शरीराच्या गरजेनुसार ते आहारामध्ये समाविष्ट करावेत। अशा संतुलित दृष्टिकोनातून शेंगदाणे हे मधुमेह असलेल्या लोकांसाठी सुरक्षित आणि फायदेशीर ठरू शकतात। शेंगदाण्याचे प्रकार आणि कोणते निवडावे? तर मित्रांनो, शेंगदाणे खाणं म्हटलं की आपल्यासमोर अनेक पर्याय उभे राहतात। कोणी कच्चे शेंगदाणे खातं, कोणाला भाजलेले आवडतात, तर कोणी तळलेले, मसालेदार व कच्चे शेंगदाणे खातं। पण यामधून आरोग्य दृष्टीने योग्य पर्याय निवडणं ही खरी कसरत असते। मित्रांनो, कच्चे शेंगदाणे जरी नैसर्गिक स्वरूपात असले तरी पचनासाठी थोडेसे जड पडू शकतात। या उलट भाजलेले शेंगदाणे हे अधिक हलके, रुचकर आणि पचायला सोपे असतात। म्हणून आरोग्याच्या दृष्टीने भाजलेले शेंगदाणे हा सर्वात चांगला पदार्थ मानला जातो, सगळ्यात चांगला पर्याय मानला जातो। पण जर तुम्ही तळलेले शेंगदाणे खात असाल तर सावध व्हा, कारण यामध्ये वापरलेले तेल
विशेषतः पुन्हा पुन्हा गरम केलेले तेल शरीरामध्ये ट्रान्स फॅट वाढू शकतात. ट्रान्स फॅट हे शरीरासाठी, हृदयासाठी अत्यंत घातक असतं. म्हणून शक्यतो तळलेले शेंगदाणे टाळावेत. याशिवाय बाजारात मिळणारे गोड, तिखट, मसालेदार शेंगदाणे यामध्ये साखर, मीठ आणि कृत्रिमरित्या चव वाढवणारे घटक मिसळलेले असतात, जे दीर्घकाळ खाल्ल्यास आरोग्यावर वाईट परिणाम करू शकतात. तर मित्रांनो, जर शक्य असेल तर ऑर्गॅनिक आणि अनसॉल्टेड शेंगदाणे निवडावेत, कारण यामध्ये कोणतेही अनावश्यक रसायन किंवा मीठ मिसळलेलं नसतं. मित्रांनो, काही लोकांना शेंगदाण्याची ॲलर्जी सुद्धा असते बरं, जी अंगावर पुरळ, खाज, श्वास घेण्यात त्रास, उलटी यासारख्या प्रक्रिया देऊ शकते. त्यामुळे जर अशा लक्षणाची शक्यता वाटली तर शेंगदाणे लगेच थांबवा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या. योग्य शेंगदाण्याची निवड केली तर हे लहानसे अन्नपदार्थ आरोग्यासाठी खूप मोठं योगदान देऊ शकतात. वजन कमी करताय आणि तुम्हाला वाटतंय की शेंगदाणे म्हणजे फॅटी, तेलकट आणि वजन वाढवणारा पदार्थ, मग थांबा आणि एकदा विचार करा, कारण सत्य यापेक्षा खूप वेगळं आहे. शेंगदाण्यामध्ये असणारे मोनोसॅच्युरेटेड फॅट हे गुड कोलेस्ट्रॉलचा एक प्रकार आहेत, जे शरीरामध्ये साठवणाऱ्या वाईट चरबीला कमी करण्याचं काम करतात. त्यामुळे ते आरोग्यासाठी नुकसानकारक न होता उपयुक्तच ठरतात. याशिवाय शेंगदाण्यामध्ये भरपूर प्रोटीन आणि फायबर्स असतात, जे तुमचं पोट भरल्यासारखं वाटू देतात. म्हणजे तुम्ही शेंगदाणे खाल्ल्यानंतर लगेच तुम्हाला काहीतरी खाण्याची गरज वाटत नाही, जे वजन कमी करताना अत्यंत उपयुक्त ठरतं. अनेक वेळा डाएट करताना सतत लागणारी भूक हीच वजन कमी होण्याची अडचण बनते आणि अशा वेळेस शेंगदाण्यासारखा छोटा पण पौष्टिक पर्याय तुमचा खूप मोठा आधार ठरू शकतो. तुम्ही सकाळी न्याहारीमध्ये थोडे भाजलेले शेंगदाणे घ्या किंवा दुपारी मुठभर खा. हे दोन्ही पर्याय तुम्हाला दीर्घकाळ ऊर्जा देतील आणि चटकन भूक लागण्यापासून वाचवतील. मात्र नेहमीप्रमाणे इथेही मात्रा हा महत्त्वाचा मुद्दा आहे. अति केल्यास कॅलरी वाढू शकते. त्यामुळे योग्य प्रमाणात शेंगदाणे खाल्ले तर ते तुमचे वजन कमी करण्याच्या प्रवासात खात्रीशीर साथ देतील. आयुर्वेदात शेंगदाण्याचा तसा थेट उल्लेख फारसा सापडत नाही, कारण ते मुख्यत्वे अमेरिकन खंडातून आलेले मानले जातात. पण त्यांच्या गुणधर्माच्या आधारे आयुर्वेदामध्ये त्यांना जमिनीखालील बीजगट किंवा तेलयुक्त बियांमध्ये वर्गीकृत करण्यात येतं. आयुर्वेदाच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर शेंगदाण्यामध्ये गुरु म्हणजे जड स्निग्ध म्हणजेच तेलकट आणि बलवर्धक म्हणजेच शक्तिवर्धक आणि वातशामक असे प्रमुख गुणधर्म मानले जातात. हे गुणधर्म पाहता शेंगदाणे शरीराला उष्णता देणारे आणि वातदोष शांत करणारे आहेत. विशेषतः थंडीच्या दिवसांमध्ये किंवा अशक्तपणाच्या अवस्थेमध्ये शेंगदाण्याचा योग्य प्रमाणात उपयोग केल्यास ते खूप उपयोगी ठरतात. पण आयुर्वेद यामध्ये एक महत्त्वाची मर्यादा देखील सांगतो. अतिसेवन केल्यास म्हणजेच जास्त प्रमाणात शेंगदाणे खाल्ल्यास ते कफवर्धक ठरू शकतात. त्यामुळे सर्दी, खोकला, अपचन, गॅस्ट्रिक त्रास आणि काही त्वचा रोग देखील होण्याची शक्यता वाढते. याशिवाय स्निग्धता आणि जडपणा वाढल्याने पचनक्रिया मंद होऊ शकते. म्हणून आयुर्वेदानुसार शेंगदाण्याचा वापर हा योग्य वेळी, योग्य प्रमाणात आणि शरीराच्या प्रकृतीनुसारच करावा. विशेषतः वातदोष असणाऱ्या व्यक्तींसाठी ते फायदेशीर असले तरी कफ प्रवृत्तीच्या लोकांनी मात्र थोडं सावधगिरीने त्याचं सेवन करावं. शरीराचा स्वभाव, ऋतू आणि पचनशक्ती यानुसार शेंगदाण्याचा समतोल वापर केल्यास ते आरोग्यासाठी वरदान ठरतात. मित्रांनो, सर्वांसाठी शेंगदाणे उपयुक्त असतीलच असं नाही. काही विशिष्ट शरीर प्रकृती आणि स्थितीमध्ये त्याचं सेवन टाळणं किंवा मर्यादित करणं आवश्यक असतं. पित्त प्रकृती असणाऱ्यांनी शेंगदाण्याचं अति प्रमाणात सेवन टाळावं, कारण शेंगदाण्याचे स्निग्ध आणि उष्ण गुणधर्म पित्त वाढवतात. त्यामुळे शरीरात उष्णतेचे विकार जसं की जळजळ, ॲसिडिटी, मळमळ, अग्नीचा अतिरेक होण्याची शक्यता वाढते. मित्रांनो, याशिवाय त्वचा रोग, पिंपल्स किंवा ॲसिडिटीने त्रस्त असणाऱ्यांनी शेंगदाण्यांना काही काळ विश्रांती द्यावी, कारण शरीरामध्ये कफ आणि पित्त वाढल्यास अशा समस्या अधिक गंभीर होऊ शकतात. अशा वेळी शेंगदाणे खाल्ल्यास चेहऱ्यावर फुटकुळ्या तसेच खाज किंवा अपचन सारखे त्रास होऊ शकतात.
लहान मुलं आणि वृद्ध व्यक्तींनी शेंगदाणे खाण्यापूर्वी त्यांची शारीरिक तयारी पाहणं गरजेचं आहे. थोडक्यात काय तर प्रत्येकाने आपल्या प्रकृतीनुसार शेंगदाण्याचं प्रमाण ठरवावं, कारण एका उपायाने सगळ्यांना फायदा होतोच असं नाही. आरोग्यशास्त्रात मानत नाही. मित्रांनो, शेंगदाणे हे गुणकारी, पौष्टिक आणि सहज उपलब्ध अन्न आहे, पण त्याचा उपयोग आपल्याला योग्य माहितीवरच अवलंबून आहे. शेंगदाणे म्हणजे गुड की बॅड याचं उत्तर सांगायचं झालं तर ते तुम्ही प्रमाणात, योग्य वेळेस आणि योग्य स्वरूपात खाल्ले तर ते गुड, पण अतिरेक, अज्ञानीपणा आणि अयोग्य सवयीमुळे शेंगदाणे बॅड देखील ठरू शकतात. मित्रांनो, मला आशा आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सर्वांसोबत शेअर करा, जेणेकरून इतरांना देखील त्याचा फायदाच होईल. तर मी तुम्हाला पुन्हा भेटेल या चॅनलवरती एका नवीन छान व्हिडिओ सोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, हसत रहा, स्मित करत रहा, रोज काहीतरी नवीन शिकत रहा. धन्यवाद.